तर सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला हा आजचा राहुल गांधी यांचा कार्यक्रम हा समर्पित असेल असं नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे। आपण पाहतोय राहुल गांधी सध्या पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत। पुणे विमानतळावर त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणावरून ते आता हॉटेलच्या दिशेने देखील रवाना झालेले आहेत। काँग्रेसचे वरिष्ठ नेते हे पुणे विमानतळावर राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी दाखल झालेले होते। राहुल गांधी हे हॉटेलकडे रवाना झालेले आहेत आणि तिथून ते थेट आता कार्यक्रमाच्या स्थळी पोहोचतील। कार्यक्रम सुरू होईल। आजच्या या कार्यक्रमाकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, कारण काल संध्याकाळी पुण्यामध्ये अभाविप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारचा राडा झालेला आपण बघितलेला होता। राजकीय आरोप प्रत्यारोप देखील या संपूर्ण प्रकरणामध्ये झालेले आहेत। राजकीय वातावरण तापलेलं आहे आणि या सर्व मुद्द्यांचा समाचार राहुल गांधी त्यांच्या आजच्या भाषणामध्ये, त्यांच्या आजच्या या कार्यक्रमामध्ये करतात का, त्याचा उल्लेख करतात का, हे देखील आपल्याला पाहायचं आहे। लोकसभेचे विरोधी पक्षनेते काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे पुण्यामध्ये सध्या दाखल झालेले आहेत। पुणे विमानतळावर राहुल गांधी यांचं स्वागत झालेलं आहे। दरम्यान राहुल गांधी यांच्या आजच्या छात्रों की गूंज या कार्यक्रमाच्या आधीच काल संध्याकाळी, काल रात्री उशिरापर्यंत अभाविप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारचा राडा झालेला होता। अभाविप आणि NSUIच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली। त्यानंतर दोन्ही बाजूने एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आलेली होती। कार्यक्रमाच्या आधीच अभाविपच्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थिनींना डांबून ठेवलं असा आरोप काँग्रेसने केलेला आहे। तर दुसरीकडे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने देखील काँग्रेसचे हे आरोप फेटाळलेले आहेत। त्यामुळे आता आरोप प्रत्यारोपांचं राजकारण रंगलेलं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। विद्यार्थिनींना जबरदस्ती आरोप करण्यासाठी भाग पाडल्याचं अभाविपनं म्हटलेलं होतं। यासह युवक काँग्रेसच्या शहर पदाधिकाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोपही अभाविपनं केलेला आहे। तर या संपूर्ण बाचाबाचीमध्ये, राड्यामध्ये जे जखमी झालेले होते त्यांची काँग्रेसच्या नेत्यांनी भेट घेतलेली होती आणि या सर्व पार्श्वभूमीवर आता राहुल गांधी हे पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत। त्यांच्या आजच्या कार्यक्रमाकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि थेट जाऊयात, मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत जोडल्या गेलेले आहेत। मनश्री, आपण पाहतोय राहुल गांधी हे पुणे विमानतळावर दाखल झाले, त्यांचं स्वागत करण्यात आलं आणि त्या ठिकाणावरून ते थेट आता हॉटेलच्या दिशेने रवाना झालेले आहेत। कशा पद्धतीचं वातावरण आहे कार्यकर्त्यांमध्ये? काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारचा उत्साह दिसतोय। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह तर आहेच। खरं तर पूर्ण पुण्यामध्ये आपल्याला राहुल गांधींचे वेगवेगळे बॅनर लागलेले बघायला मिळतात। या ठिकाणचे काही बॅनर सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे, ज्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे। सध्याच्या घडीला हे जे स्टेज आपण बघतोय, छात्रों की गूंज, हा खरं तर पहिला कार्यक्रम झालेला नाहीये देशामध्ये। यापूर्वी कोट्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचा कार्यक्रम झालेला आहे। यासोबतच प्रयागराजमध्ये सुद्धा राहुल गांधींचा असा कार्यक्रम झाला। गर्ल्स गट्स ग्लोरी या टॅगलाईन खाली आता हा कार्यक्रम होताना आपल्याला बघायला मिळतो आहे। त्याच्यामुळे छात्रों की गूंज या पुण्यामधल्या कार्यक्रमामध्ये विशेषतः विद्यार्थिनींचा सहभाग मोठ्या प्रमाणावर असणार आहे। आज जो संवाद आहे तो विद्यार्थिनींशी असणार आहे। सुरुवातीला काही सांस्कृतिक कार्यक्रम होतील। सध्याच्या घडीला आपण जर पुन्हा एकदा व्यासपीठाकडे बघितलं तर इथे कडेकोट सुरक्षा व्यवस्था आहे, बंदोबस्त आहे आणि डॉग स्क्वॉडकडून इथे आता पाहणी सुद्धा केली जाते। सोबतच पोलिसांचं एक मोठं पथक सिव्हिल ड्रेस कोडमधलं हे या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि या मैदानाची कसून तपासणी केली जाते की कुठेही कार्यक्रमाच्या दरम्यान ज्या पद्धतीने काल COEP कॉलेजच्या बाहेर काही गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं होतं, दोन गटांमध्ये वाद निर्माण झालेला होता, तशा पद्धतीचं वातावरण कार्यक्रमाच्या दरम्यान तयार होऊ नये याकरता ही काळजी घेतली जाते। पुन्हा एकदा जर आपण व्यासपीठाकडे गेलं तर प्रशासकीय अधिकारी अगदी कसून तपासणी करतायत। इथला वाद्यवृंद असेल त्यांची देखील कसून तपासणी केली जाते। मुली ठरवतील आणि भविष्य घडवतील, सोबतच गट्स अँड ग्लोरी या नावाने ही टॅगलाईन घेऊन आता हा कार्यक्रम केला जातोय। खरं तर विद्यार्थ्यांचा सहभाग तर या कार्यक्रमात आहेच, मात्र सोबतच अनेक ज्येष्ठ नागरिक सुद्धा आहेत जे या कार्यक्रमात आलेले आहेत। अनेक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक याला सुरुवात झाली आहे। मला सांगा की कुठून आलात तुम्ही? आणि मी सकाळपासून आल्यापासून बघताय की तिरंगा काही तुम्ही सोडलेला नाहीये। आम्ही आश्वी खुर्दवरून आलोय, तालुका संगमनेर आयलानगरमधून आलेली आहे। बरं, तुम्ही भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाला होतात का? तुमचा फोटो सुद्धा दिसतोय राहुल गांधींसोबत आणि छात्रों की गूंज हा प्रत्येक कार्यक्रम तुम्ही गेला होतात देशभरामध्ये?